माझ्या मनात नेहमीच प्रश्न येतो तो हा की स्त्रीनं कसं असावं. संसाराच्या पोळीत स्वतःला लपेटून घेताना स्वतःची ओळख आणि अस्तित्व आवर्जून जपावं. पुरणपोळी म्हणजे सर्व पदार्थाची शान. देवाचा नैवेद्य पुरण असल्याशिवाय पूर्ण मानला जात नाही, त्याच्या नावातच पूर्णत्व आहे. म्हणून स्त्रीनं पूर्णासारखं असावं. स्वयंसिद्ध पूर्ण. पूर्णाला जसं वेगवेगळ्या कसोट्या पार पाडाव्या लागतात, म्हणजे अगदी डाळ निवडणे, त्यातील अनावश्यक डोळं काढून टाकणे, पाण्यात भिजवणे, खसखस धुणे, शिजवणे अगदी बोटचेपी होईपर्यंत, पुन्हा वाटणं, गुळ साखरेचं अचूक प्रमाण आणि मग साखर किंवा गुळाचा चटका आणि मग तो चटका नीट बसला आहे की नाही याची शेवटची कसोटी. स्त्रीसुद्धा तिच्या आयुष्यात अशा कितीतरी कसोट्या देत असते आणि प्रत्येक कसोटीवर खरी उतरून एक कुशल गृहिणी, संसारी स्त्री बनते. एकदा का पुरण तयार झालं की मग पोळीची तयारी. अहो, सगळं स्त्रीबद्दलच बोलतोय का मी? पुरुषांचा रोल याच्यामध्ये आहे की नाही संसारात? आहे तर. पुरणपोळी म्हणजे संसारातील नवरा आणि बायकोचा उत्कृष्ट मिलापच आहे. कणकेचा गोळा म्हणजे पुरुष. गोड गोड पुरणाला आपल्यामध्ये सामावून घेणारा, तिला गरम तव्याच्या चटक्यापासून वाचवणारा, गरम तुपाची धार स्वतःवर घेऊन तिला गुलाबी सोनेरी रंग बहाल करणारा सुद्धा. संसार पुरणपोळीसारखा असावा. बायको पुरण तर नवरा वरची पोळी. स्त्रीने संसारात स्वतःचं स्वत्व जपावं पुरणासारखं. संसाराच्या पोळीमध्ये लपेटलं गेलं तरी पुरणपोळीमध्ये जसं आधी नाव पुरणाचंच येतं, तशी आपली स्वतःची वेगळी ओळख बनवावी, अगदी संसारात एकरूप होऊन सुद्धा. पुरणपोळीमध्ये पुरण वर दिसत नाही, पण नाव आणि स्वाद मात्र केवळ पुरणाचाच असतो. अगदी तसं संसारातील अनेक कसोट्या अगदी हसत पार पाडाव्यात, त्याचबरोबर स्वतःच्या अंगातले कलागुण फुलवावेत. केशर, जायफळ, वेलचीचा मंद सुगंध जसा पुरणाला आगळा स्वाद देतो, त्याचप्रमाणे आपल्या चांगल्या स्वभावाचा, कर्तृत्वाचा सुगंध सतत बहरू द्यावा. पुरणात जसं थोडंसं तूप शेवटी घालतो, तशीच स्निग्ध. मित्रांनो, जर हा विचार आपल्याला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना, आप्तेष्टांना पाठवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण माझ्या बायको या कवितेला भरभरून प्रतिसाद दिलात. 1,00,000+ व्ह्यूज आलेत. बायको कशी असावी आणि त्यानंतर स्त्रीचं जीवन यांनाही आपण चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. मी तिन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी अवश्य पाहावेत. असाच लोभ असू द्यावा. तर भेटूया लवकरच एका नवीन विचारासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.